संघाला पाहिलं होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून पराभूतीच्या छायाखाली जाणारा संघ अर्थात मीत 11 आदर्श सोटपणबेल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच रोहित घरत. एक मॅजिकल षटक या रोहित घरतने हाताळलं, संघाला मॅच मध्ये घेऊन आला. 12 बॉल 24 ची मॅच, संघासाठी 3 धावांचं षटक त्याने हाताळलं. जी एक विकेट प्राप्त केली होती, एक प्राइजलेस विकेट जी मात्र अक्षय पवारची त्याच्या नावावरती राहिली. या देवांश 11 खालापूर टीम कॅप्टन आणि ज्योती एंटरप्राइजेस प्रथमतः आपण टॉस करतो आहोत. ज्योती एंटरप्राइजेस मानगाव आणि त्याच वेळेला लक्ष वेधूयात ते मात्र देवांश 11 खालापूर. प्रथमतः होईल टॉस आणि तदनंतर देण्यात येईल रोहित घरत या प्लेअर ऑफ द मॅच. आदरणीय जितेंद्रजी घरत साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करावा. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. सुधाकरजी घरत साहेब आणि जितेंद्रजी घरत साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करावं. एक एक्सलंट बॉलिंग ज्या पद्धतीने त्याने हाताळली किंवा प्रतिस्पर्ध्याला नामोहरण केलं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना अगदी 3 धावांचं षटक, त्याच षटकाच्या जोरावरती संघ मॅच मध्ये आला. रोहित घरतला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित केला. या टॉस आपण करतो आहोत. बंटी पेंडारी टीम कॅप्टन देवांश 11 खालापूर. बंटी पेंडारी या चला त्वरित आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच देवांश 11 खालापूर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल ती ज्योती एंटरप्राइजेस मानगाव. आणि हे दोन्ही जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. पाऊस मात्र आज दिवसभर कोसळतोय. मजा येणार आहे या मॅचला सुद्धा, कारण माणगाव विरुद्ध खालापूर. माझ्या मते जास्त वेळा काही मॅचेस झाले नसतील माणगाव खालापूर मध्ये, 1-2 मॅचेस कदाचित झाले असतील. आणि दोन्ही टीम 12th मॅन देखील पाठवायचे मॅचला सुरुवात होते. माझ्या बरोबरने जर पाहिलं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणलेखक ज्यांची लेखणी दिल्लीपर्यंत गेली, कांचनजी पालकर सर. मॅच रेफरीच्या भूमिकेत समर्थ कडू यांना आपण पाहतोय. म्हणजे समर्थ म्हणजे चिरतरुण खेळाडू म्हणावे लागेल. आज ओव्हर 40 क्रिकेटमध्ये देखील समर्थ यांच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळते. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, UK टायगर स्पर्धेमध्ये ज्यावेळेला रायगडचा संघ संकटात पडला होता आणि त्यावेळेला 6 चेंडू 9 धाव म्हणजे 100 पेक्षा धावांचा पाठला करायचा होता. 6 चेंडू 8 धावांची मॅच समर्थने जी जिंकून दिली होती. आणि त्याच्यानंतर रायगडने फायनल सुद्धा मारली होती. म्हणजे असे एक ना अनेक कारनामे त्यांचे, एक जस्ट आठवला म्हणून पाठवला. समर्थ भाऊ म्हणजे सगळेच दिग्गज खेळाडू आहेत या ठिकाणी. प्रत्येकाने आयुष्यातील खूप मोठमोठ्या रेकॉर्ड्स देखील केलेले आहेत. अभिजितने घेतलेली सोनारीच्या मैदानातील बाईक आमच्या लक्षात आहे. आणि विश्वजितने पाकिस्तानला 4 मुंड्या चित केलेलं सुद्धा आमच्या लक्षात आहे. तर आज त्यांच्याच गावामध्ये म्हणजे दिघोडे गावात येण्याचा योग आलेला आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पावसाळी क्रिकेट पहा. आता पावसाळी क्रिकेट मुंबईपुरतं राहिलं नाही. ते रायगडात आलं, ते ठाण्यात आलं, ते पालघरमध्ये गेलं, ते पुण्याला गेलं, ते आता पुढल्या महिन्यात रत्नागिरीला मोठी स्पर्धा आहे. सिंधुदुर्गात देखील स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत. अगदी नाशिकला देखील गेल्या आठवड्यात स्पर्धा झाली. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये साताऱ्यामध्ये देखील हळूहळू आता स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत. तर हे रबर बॉल क्रिकेट देखील म्हणजे पहिलं असं व्हायचं की एकदा मार्च-एप्रिल महिना झाला क्रिकेट बऱ्यापैकी थांबायचं. एखाद दुसरी नाईट स्पर्धा झाली तर ठीक, नाहीतर खेळाडू देखील थांबायचे. आणि पावसाळ्यात तर कंप्लीट आराम असायचा. आता आम्हाला हे क्रिकेट पावसाळ्यात देखील थंड बसू देत नाहीये. पावसाळ्यात देखील रबर बॉलचं क्रिकेट खुणावत आहे. आणि या रबर बॉलला आपण आपलेसं करतोय. खास रंगवलेली बॅट आपण बाहेर काढतोय आणि या रबर बॉल क्रिकेटला आपण सुरू करतो. चला घाई करायची आहे. आयोजकांच्या सूचना येत आहेत. मॅच सुरू करा.
पावसाळी नाईट स्पर्धा देखील काही झालेल्या आहेत किंवा या वर्षी सुद्धा डोंगरीला पावसाळी नाईट आहे. महेश म्हात्रे वयाचा असा खेळाडू ज्यांनी राष्ट्रवादी चषक घाटकोपर राखी दिदी यांची स्पर्धा पहिला पर्वाची मालिकावीराची मोटरसायकल कोणी मिळवली होती गावदेवी गावठांसाठी तर महेश म्हात्रे वयाचा होता, खालापूर तालुक्यातील होता. शुभम जाधव हिटमॅन नुकतीच तटकरे साहेब चषकात मोटरसायकल बाईक त्यांनी सुद्धा मिळवलेली आहे. दोन बाईक एकमेकांच्या समोर टक्कर होईल का पाहायचं आहे. दोन बायकर मॅन आहेत. पहिल्या मॅच मध्ये चॅम्बोने देखील खुश केलं, काही आकर्षक फटके खेळले महेश म्हात्रे. पहिला बॉल अतिरिक्त उसळी जाईल, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी एक धाव जुडली गेलेली आहे. संजय सोलंकी एकू जुडले गेलेले आहेत. मात्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी एकू ज्या ज्या वेळेला मैदानात येतात त्यांची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची खेळी आठवते. अशा खूप साऱ्या खेळी आहेत. अशा प्रत्येक खेळाडू आपण काही ना काहीतरी करून इथपर्यंत आलेले आहेत. उगाच व्यावसायिक क्रिकेट कोणालाही खेळायला मिळत नाही. तालुक्याच्या टीममध्ये नंबर लागायचा आहे म्हणजे एका गावात तालुक्यात जर पाहिलं तर 100-150 गावं असतात आणि त्याच्यातून 11 मध्ये नंबर लागणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला तालुक्याच्या टीममध्ये खेळताना त्यावेळेला अख्खं गाव तुमच्याकडे पाहत असतं आणि म्हणत देखील असतं, पंचकृषी म्हणत असते आमच्या तालुक्यातील खेळाडू, आमच्या गावातील खेळाडू तालुक्याच्या टीममध्ये आज खेळतोय. हा पाठीमागे फक्त मॅच रेफरी थांबतील एस्टनच्या पाठीमागे, बाकी सगळ्यांनी तिकडनं बाजूला व्हा. हा मॅच रेफरी फक्त त्या ठिकाणी थांबतील आणि स्वतः समर्थ कडूसर मॅच रेफरीच्या भूमिकेत आहेत. खलीदभाई हद्दादी मुरुडचे प्रचंड क्रिकेट प्रेमी असणारं व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा मालिकावीरासाठीची जी सायकल आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. कारण विश्वजितवर प्रेम अख्खा महाराष्ट्र करतो आणि माझ्या मते श्रीवर्धन म्हसळा या संपूर्ण परिसरामध्ये देखील किंवा मुरुड असेल इकडेही काही त्यांचे चाहते कमी नाही आहेत, जसे आमचे जाईदभाई आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे जेणेकरून विलंब होणार नाहीये. महेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पावसाळ्याचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय. दिगोडे गावामध्ये क्रिकेटची परंपरा असणारं हे गाव आज क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळणार आहे. 1 लाखाचा पहिला पुरस्कार आहे. ही रायगडची पहिलीच 1 लाख असेल या वर्षी. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर, जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. माझ्या मते रायगडची या वर्षीची पावसाळ्यातली तरी पहिली 1 लाख असेल आणि तो भरवण्याचा मान उरण तालुक्याला आणि दिगोडीला जातोय. हा बॉल पुढे केला होता. खेळला जरूर आहे. तिकडे 1 धाव मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. हर्षद पेंढारे तिकडे पोहोचतायत. पावसाळी क्रिकेटमध्ये हेही नाव वाखाणण्याजोगतं राहिलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता इकडे पुढे जात असताना पाहिलं मिळत आहे. 3 धावा धावफलकावर आहेत. पाऊस थोडासा थांबलाय. षटकार चौकाराची आतषबाजी पाहायला मिळणार का ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. स्वर्गीय मेघनाथ व ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ असणारी एसएन ट्रॉफी आपण पाहतोय. उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. थोडीशी उसळी जास्त होती आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलाय हा चेंडू. महेश म्हात्रे खूप कमी खेळतात अलीकडे, कारण ऑफिस आणि खेळ याची सांगड घालताना थोडंसं तारांबळ त्यांची होते, परंतु ज्या ज्या वेळेला येतात ना महेश जबरदस्त परफॉर्मन्स देखील करतात. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं खेचलं बाहेर. आणखीन एक चांगला बॉल. जाईदभाई नजीर यांच्याकडून देखील 5,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आलेली आहे. मेंदडी गावचे सुपुत्र आणि मेंदडी गावचे चॉकलेट बॉय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 4 वर जाते. काही अतिरिक्त धावा आल्या परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत महेश आणि चांगली गोलंदाजी. थोडंसं दूरवरून खेळतात बॅटर, त्याचाही इकडे कुठेतरी फायदा घेताना पाहायला मिळत आहेत.
एसएन ट्रॉफी आज आपण या ठिकाणी पाहतोय दिगोडे गावामध्ये विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माणगावचा हिटमॅन स्ट्राईकवर शुभम, हाई बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या एकने पुढे जात असताना पाहायला मिळेल, 5 वर जाईल ही धावसंख्या. थोडंसं लांबून कट करण्याचा प्रयत्न देखील महेश या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात करतायत. यानंतर विजेते असा सामना होणार आहे. गावदेवी गावठाण उरण पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आदर्श पनवेलने चांगली फाईट दिली खरी, परंतु सामन्यात बाजी मारताना पाहायला मिळाला तो मात्र गावदेवी गावठाण. महेश मात्रे पुन्हा एकदा शुभम यांच्यासाठी ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. आता बराच बाहेर आहे. व्हाईट बॉल इकडे घोषित केला जाईल आणि +1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावर, 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आणि खेळण्यासाठी प्रवास, माझ्या मते माणगाववाले सुद्धा सकाळी लवकरच निघाले असतील, कारण प्रत्येकाची गावं वेगळी आहे. सगळ्यांनी एकत्र माणगावला यायला 1-1 तास लागला असेल आणि तिकडनं इकडे प्रवास करत आलेले आहेत. हो, हा बॉल काही कळला नाहीये. शुभम सारख्या फलंदाजाला बुचकळ्यात पाडलं. काय बॉल टाकला या ठिकाणी, जबरदस्त. महेश मात्रे आणि राजेश सोरटे, तसं पाहिलं तर कोणत्याच अँगलनी हे खेळाडू ॲज अ प्रोफेशनल खेळाडू वाटत नाहीत, परंतु परफॉर्मन्स या दोन्ही खेळाडूंचा एवढा जबरदस्त. साधे राहतात दोघे, परंतु परफॉर्मन्स पाहत नाही नीट न्याळा दोन्ही खेळाडूंना, परफॉर्मन्स जबरदस्त देतात. ऑप्टमच्या बाहेरून बॉल कट केलाय, परंतु व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. आणि हेच मला यातून सांगायचं आहे, क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स महत्वाचा असतो. यावेळेला फटका फसलाय, बॅटच्या टोकाला लागला, बॉल समोर आलाय आणि एफर्ट्स लाजबाब होते. षटकार वाचवलाय, कॅचही नाही झाली, परंतु बॉल तिकडेच पाण्यामध्ये पडला आणि इकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9 धावा. म्हणजे चांगली गोलंदाजी महेशची म्हणावी लागेल. आता बॉल तोच काय कोणताही खेळाडू असता तर कसा पकडला असता, असं वाटलं की विकेट किपरकडे जातोय. पहिला बॉल बॅटच्या टोकाला लागला आणि बघता 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 असा तो सीमारेषेच्या जवळ आला. पहिली ओव्हर संपल्यानंतर 9 धावा. वडवलचे खेळाडू आहेत खालापूर तालुक्यातील अजय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 9 धावा तर धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव, हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. थोडासा लांब टाकला, कारण फुटवर्क करणं देखील तेवढं सोपं नाहीये. जसं बॉलरला बॉल ग्रीप करणं अवघड आहे ना, तसं फुटवर्क करणं देखील तेवढं सोपं नसतं. काहींना पाऊस सुरू असताना बॅटिंग करायला आवडते, काहींना पाऊस थांबल्यावर बॅटिंग करायला आवडते. या 2 वेगळे भाग आहेत. सुका बॉल असताना वेगळी गोलंदाजी होते आणि ओला बॉल असताना वेगळी गोलंदाजी होते. हा बॉल लांब आपटला आणि पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 2 धावा तिकडेही मिळतील. अतिरिक्तची धावसंख्या जास्त राहिली. 11 धावा धाव फलकावर आहेत, त्यातल्या 7 अतिरिक्तच्या स्वरूपातील आहेत. सगळ्यांनी हळूहळू आजूबाजूच्या सगळ्याच गावांमधील क्रिकेट प्रेमी या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. +1 यस. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 11 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा अजय महाराजगे. समोर जर पाहिलं तर शुभम आहेत. हा बॉल पुढे केला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर नाही झालं. गवतामध्ये बॉल मिडॉनलाच थांबलाय आणि तिकडे शोध पथक शोध कार्य सुरू झालं होतं, परंतु तेवढ्यात बॉल सापडलाय. बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे नवीन पाऊस झाल्यानंतर काय, परंतु एकदा पाऊस होऊन 1-1.5 महिना का झाला, गवत बऱ्यापैकी वाढतं आणि बऱ्याचदा बॉल हरवतात सुद्धा.
4 धावा असतात काही नाही. हा पहा, बॉल हरवला, 4 रन धावून तुम्ही काढू शकता. 4च्या वरती 4 वरती नाही, याची नोंद सगळ्या टीमने घ्यायची. थोडा करू शकतो. हा, ओव्हरथ्रोला तुम्हाला जास्त धावा मिळू शकतात, परंतु असा बॉल हरवला तर 4 धावा तुम्ही धावून काढू शकता. बोला बोला. हा, ही बॉल याची रक्षकाच्या दिशेने थोडा दूरवरून खेळलाय महेंद्रने, कारण सिमेंटच्या विकेटवर रबराचा बॉल वेगातही येतो, ओला असल्यानंतर तो जास्त स्पीड घेतो. पहा, रबर बॉल तुम्ही सुका असताना टाका, तो खूप जोरात जास्त आणि मोठा टर्न करतो. ठीक आहे. ओला असेल तर वेगात जातो. बाउन्स देखील मिळताना पाहायला मिळतो. धावसंख्या 12 झाली आहे. ते धावा. 12 धावा धाव फलकावर. दुसरी ओव्हर सुरू आहे. थोडंसं स्ट्रगल सुरू आहे. महेंद्र अंधेरे, आई बॉल उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. एक गोष्ट होते, धावा माणगावच्या बनत आहेत, परंतु त्याच्यामध्ये अवंतरची साथ आहे. धावसंख्या 13 वर गेलेली आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना अजय महाराजगे, काही चांगले चेंडू त्यांच्याकडून देखील येताना पाहायला मिळालेत. महेंद्र अंधेरे पूर्वी माणगाव रोहा तालुका म्हणजे कोलाडसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलेत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जाईल. समीकरण बदलतंय. 14 नो बॉल. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण बदललेलं आहे. स्वर्गीय मेघनाथ व ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ एसएन ट्रॉफी दिगोडे आपण पाहतोय. 1 लाखाचा पहिला पुरस्कार असणारी स्पर्धा, दुसरा पुरस्कार 50,000चा आणि तिसरा 25,000चा असणारी ही मानाची स्पर्धा. आज तालुका, उद्या आरपीएल गट आणि परवा 2 गाव. उद्या आरपीएल गट आणि परवा 2 गाव 1, म्हणजे प्रीमियर लीगचा गट होऊ शकतो. हे फक्त महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात होऊ शकतं. म्हणजे स्पर्धा येणारी आहे आणि त्याच्या तयारीसाठीचा एखादा गट होऊ शकतो. हे रायगडमध्ये होऊ शकतं. ओ, हा बॉल यष्टीरक्षकांकडे. आता चांगली उसळी पाहायला मिळाली आणि यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. आणि माझ्या मते महाराष्ट्रातील एकमेव अशी रायगड प्रीमियर लीग देखील असेल की 32 संघ होणारी प्रीमियर लीग, आणि माझ्या मते 32 संघ वेटिंगला असणारी देखील असेल. या वेळेला फटका चांगला आहे त्यांना पाहायला मिळाला. मिड विकेटला गौतममध्ये वेग मंदावला जरूर. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. लगेच थ्रो केला देखील गेला आणि तोपर्यंत 1 धाव तिकडे पाहायला मिळेल. धावसंख्या 15 वर जाते. ओव्हर नंबर 2 संपते. विकेट नाही गेली आहे, परंतु धावा जर पाहिल्या तर 15 झालेल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. महेश यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय. महेंद्र अंधेरे, शुभम जाधव धावा कराव्या लागतील. शुभमसाठी काही रबर बॉल क्रिकेट नवीन नाहीये. मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धा खेळताना शुभम येताना पाहायला मिळतात. अगदी सुमित ढेकळे बरोबर देखील त्यांनी क्रिकेट खेळलंय. संदीप कदम यांच्याबरोबर क्रिकेट खेळलंय. आज खेळावं लागणार आहे. पहा, पहिल्याही सामन्यात जर पाहिलं तर काही एवढी मोठी धावसंख्या नव्हती, परंतु तिचा पाठलाग नव्हता झाला. 61-60 झाल्या होत्या. परंतु इकडे अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. धावा कराव्या लागतील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. चांगला फटका येताना पाहायला मिळालाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने बॉल जाईल. 1 धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय महेंद्रने आणि महेंद्र आणि शुभम 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या 17 वर जाते. आता हात खोलावे लागणार आहेत. एवढ्या लांबवरचा प्रवास करून आपण 1 तासाच्या मॅच साठी आलोय, 5 ओव्हरच्या मॅच साठी आलोय. जे काही करायचं या 5 ओव्हर मध्ये करायचं आहे. कारण ज्यावेळेला महाड म्हणा, श्रीवर्धन म्हणा, म्हसळा म्हणा, या तालुक्यांमध्ये किंवा माणगाव म्हणा आयकॉन स्पर्धा असतात, 4 आयकॉन स्पर्धा असतात, त्यावेळेला माणगावचा देखील तेवढाच दबदबा आम्हाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा महेश, रजत मुंडे सारखा खेळाडू देखील या तालुक्यातूनच येतो, ज्याने यावर्षी बेस्ट बॅटर घेतलं. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातो आहे. पुन्हा एकदा तेज अवांतरच्या या स्वरूपात धावा वाढू लागलेल्या आहेत.
1 लाखाचा बक्षीस कुणाला मिळणार याची देखील मात्र या ठिकाणी चर्चा होणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स खूप चांगले काम करते आहे. दुसरीच मॅच सुरू आहे. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. चांगला बाउन्स, थोडासा लेनच्या पाठीमागून बॉल उडवला आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला. दुसरी मॅच नुकतीच सुरू झाली आणि 41,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा युट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. आणि मोठ्या प्रमाणावर युट्यूबला लाईव्ह प्रेक्षक देखील जोडलेले आहेत. 18 धावा धावफलकावर आहे. पुन्हा एकदा महेश यावेळेला लांब लचक मारलाय. बॅटच्या रडार मध्ये आला आणि खूप लांबवर पाठवला. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. समालोचक गोरक्षनाथ पवार यांच्याकडून देखील विश्वजित आणि अभिजित ठाकूर यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, भुऱ्या ऑन फायर. महेंद्र अंधेरे या बॉलला मात्र पाठवत आहेत सीमा रेषा पार. षटकार. माणगाव तालुक्यातील नावेगावचा असणारा हा स्टार चर्चेत असतो नेहमीच आणि आज आलाय उरण तालुक्यामध्ये. महेंद्र अंधेरे जबरदस्त बॅटिंग. सुरुवातीला थोडेसे अडखळले महेंद्र अंधेरे आणि त्याच्यात एक वेगळं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 30 झाली आहे. महेंद्र अंधेरे समोर महेश म्हात्रे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु गवतामध्ये बॉलचा वेग बंदावला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे आणि बॉल पाठीमागे जातोय. दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये देखील होताना पाहायला मिळत आहे. धाव संख्या 3 ने पुढे गेलेली आहे. 33 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगली गिअर चेंज केलाय म्हणावं लागेल या दोन्ही फलंदाजांनी. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 33 धावा धाव फलकावर. प्रवीण वाघमारे यांचं देखील आम्ही कौतुक करू. काल ग्रास कटिंग स्वतः या ठिकाणी ते करत होते आणि समर्थ कडू हे सुद्धा पहा, म्हणजे ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या खेळाडूंची किंवा महत्वाची नावं विश्वजित घेतात ना, त्यामध्ये आवर्जून समर्थ कडू यांचं देखील नाव घेतलं. आणि त्यांची स्पर्धा आहे विश्वजितची आणि अभिजितची म्हटल्यानंतर समर्थ कडू स्वतः या स्पर्धेला वेळ देत आहेत, ज्यांनी क्रिकेटचं बाळकडू दिलं. या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. समोर खेळायला गेले होते, टायमिंग नाही झाला. हा बॉल थोडासा लांब आपटला होता आणि धावसंख्या तिकडनं 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. षटकं संपतायत ती 3 आणि 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 34. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. मॅच हळूहळू बनू लागलेली आहे आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 25-26 आले तरी 60 होतील. पाहूया टीजे या. पाऊस येतोय आणि आलाच पाहिजे. मजा त्याच्याशिवाय नाहीये या क्रिकेटची. गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. शुभम गोडविंदे दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
मुलगावचे खेळाडू आहेत, परंतु आज मात्र चांगली कामगिरी त्यांनाही करावी लागणार. विविध गावातून आलेत, विविध तालुक्यातून आलेत, परंतु खेळायचंय, जिंकायचंय क्रिकेट. या बेला स्ट्रोक जर पाहिलं तर ऑन साइडला खेळलाय खरा. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाईल. बारामती तालुक्यात 35 धावा धाव फलकावर आहेत. शुभम कमबॅक करावं लागणार आहे, कारण आता महेंद्रची बॅट बोलू लागली आणि शुभम मात्र थोडंसं अडकळत आहेत, परंतु गेअर कधी चेंज करायचा त्यांना बरोबर माहिती आहे. केव्हाही फॉर्मात येणारा हा खेळाडू आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 35 वर आहे. शुभम विरुद्ध शुभम गोडविंदे विरुद्ध शुभम जाधव. हा बॉल खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर काही स्पॉट असे जिथे बॉल खाली राहतोय, काही स्पॉट असे ज्या ठिकाणी बॉल उसळी देखील घेताना पाहायला मिळतोय. हा एक डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने महेंद्रला शुभमची देखील साथ पाहिजे, जे टार्गेट कदाचित मनामध्ये मानगाव टीमने ठरवलं असेल. ज्योती एंटरप्राइजेस हे निलेश कोळसकर साहेबांची ना, कोळसकर साहेबांची टीम आहे. पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटमध्ये एक क्रांती करणारे व्यक्तिमत्व संदीप कदम सरांच्या बरोबरीने कोळसकर साहेब त्यांच्या मालकीचा संघ आहे. माणगाव संघ आज या ठिकाणी खेळतोय. 35 धावा धाव फलकावर. हाई बॉल थोडासा लांबून खेळतायत आणि फुटवर्कचा अभाव थोडासा पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकात चांगली गोलंदाजी राहिली. शुभम गोडविंदे, शुभम जाधवला काही संधी देत नाहीये, परंतु शुभम यांना ती मिळवावी लागणार आहे. फुटवर्क करावं लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रेक्षकांची वाढलेली गर्दी. आज तालुका निहाय गट. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारा. हाई बॉल खेळताना थोडेसे गोंधळले शुभम, थोडंसं स्ट्रगल चालू आहे आज. शुभमला कमबॅक करावं लागेल. यावेळेला खेचलाय, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल जिकडे गोशांकित क्षेत्र आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. आणि काय बॉलिंग केली या ठिकाणी, म्हणजे 2 धावा या ओव्हरमध्ये. अधिकृत फक्त 2च धावा आलेल्या आहेत, एक बाईकची होती. अप्रतिम गोलंदाजी शुभम गोडविंदे, मुळगावच्या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 37. 1 ओव्हर बाकी आहे. आहे, परंतु आता महेंद्र अंधेरे स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एक षटक देखील कापी असतं रबर बॉल क्रिकेटमध्ये. 37 धावा झाल्यात. एक 15-20 धावांची तरी अपेक्षा मानगाव टीमला असणार आहे. आज बरेचसे युवा खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत माणगाव तालुक्यातील देखील. त्याही सगळ्यांचं स्वागत आम्ही करू. पहिला बॉल उसळी जास्त होती, वाईट बॉल घोषित केलाय. आवाक्यात टाकायचा नाही कदाचित हा निर्धार असावा, परंतु आता धावसंख्या 38 वर गेली आहे. शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्वर्गीय मेघनाथ व ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ असणारी SN ट्रॉफी. संदेश आणि नरेश यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी SN दिगोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि SN ट्रॉफी आपण दिगोडेची सध्या पाहतोय. पुन्हा एकदा शेवटचं षटक आहे या ओव्हरमध्ये. हा बॉल उसळी थोडीशी होती, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय खरा.
परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल ती म्हणजे 39 वर स्ट्राईकवर येतात आता महेंद्र अंधेरे. 24 लाईव्ह इव्हेंटवर आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत या ठिकाणी करू. मोठ्या संख्येने मात्र युट्यूबला देखील प्रतिसाद दिला प्रेक्षकांनी. समोर उडवलाय, पुढे केला बॉल आणि त्याला पाठवला पुन्हा एकदा मागे आमच्या 6 धावांसाठी. सिक्सर 6. केसला गेलाय 45 धावा. महेंद्र अंधेरे एका बाजूने किल्ला लढवत आहेत. चांगली कामगिरी केली जाते. काय अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत. महेंद्र अंधेरे यांच्यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अब्दुल चाचाची सँडविचची गाडी देखील आम्ही पाहतोय या ठिकाणी. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळते. व्हाईट बॉल मात्र घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जाते. हॅलो सोडा ना. हो 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 ठीक. आणखीन एक. हो, किती लांब मारलाय. बाजूच्या गावात गेला की काय. एवढ्या लांबवरचा षटकार. महेंद्र अंधेरे चर्चा नावे गावात, माणगाव मध्ये, कोलाडला किंवा आंबेवाडी पर्यंत नाहीये. आज उरण तालुक्यात देखील महेंद्र अंधेरेची चर्चा पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावर महेंद्र अंधेरे. इकडे पाऊस आलाय पुन्हा एकदा. पाहूया काय होईल. क्रिकेट रसिक मात्र मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत या मॅचचा. छोट्या आणि मोठ्याचं हे आयोजन जबरदस्त मात्र या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते. आणि आज ते स्वतः देखील खेळणार आहेत. विनर स्पोर्ट्स गावठण मधून त्यांना देखील खेळताना पण पाहू. महेंद्रसाठी टाकला बॉल. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. खरा कुणालचं कमबॅक पाहायला मिळालं. शिरवलीच्या डॉट बॉल एक देताना पाहायला मिळेल. धावसंख्या 52 झालेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महेंद्र अंधेरे या डावात जर पाहिलं तर तब्बल 4 षटकार खेळताना पाहायला मिळाले. धावसंख्येला आकार देण्यामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा राहिलाय. 52 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांची लढत आहे. महेंद्र अंधेरे पुन्हा एकदा. मला वाटतं विंधने ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेलाय की काय. काय लांब लचक फटकेबाजी या ठिकाणी होते. एसएन स्पोर्ट दिगोडीची ट्रॉफी गाजवतोय मात्र हा माणगाव तालुक्यातील नावे गावचा पठ्ठ्या. अंधेरे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आपला साथीदार थोडासा अडखळतोय तर मॅचची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि आपल्या टीमला मात्र या ठिकाणी 58 पर्यंत घेऊन आलेले आहेत महेंद्र अंधेरे. महेंद्र हो 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 हा बॉल लाजबाब होता. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय. अगदी कानाजवळून बॉल याची रक्षकाच्या दिशेने. धन्यवाद नितेश पंडित सर. खूप कमी वेळा संधी मिळते तुमच्या बरोबर काम करण्याची आणि खूप काही शिकण्याची सुद्धा. आणि आतुरता असते पुन्हा एकदा आपली भेट कधी होईल याची सुद्धा. यस सर. धन्यवाद नितेश पंडित सर. आणि पहिला डाव संपलेला आहे. महेंद्र अंधेरे वन मॅन शो जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. 19 बॉल मध्ये 39 धावा.
जबरदस्त कामगिरी. शुभमने फलंदाजी जरी नाराज केला असेल, गोलंदाजीत त्याची कमी तो भरून काढू शकतो ही क्षमता त्यांच्याकडे. पाहूया, धावसंख्या चांगली झाली. आता 59 धावांचा पाठलाग म्हणजे ॲव्हरेज धावसंख्या आहे. पहिल्या मॅच मध्ये 60 झाल्या होत्या, 61 करायच्या होत्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर या विंदनेचे क्रिकेट प्रेमी आमचे मित्र, स्वतः चांगले खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू सुद्धा, म्हणजे माझ्या त्यांच्याशी देखील चांगले ऋणानुबंध आहेत अशी प्रशांतजी नावाळे हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. कारण माझ्या मते 7-8 वर्षापूर्वी गणेशोत्सवात त्यांच्या घरीच देखील येण्याचा योग आला होता. हरीशजी कोळी असेल, आयुष कोळी, आणि रोशन म्हात्रे आणि रोहन भोईर, म्हणजे हे सगळी जवळचे मित्रमंडळी आहेत. केव्हाही हाकेला धावून येणारी हे सगळे विश्वजित आणि अभिजितचे मित्रपरिवार आहेत आणि सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅच रेफरीच्या भूमिकेमध्ये समर्थ दादा कडू या ठिकाणी आहेत. तर हे सगळं या स्पर्धेने जोडून आलं आहे. माझ्यामध्ये यातली कितीतरी नावं आहेत जी मॅच कुठेही असू देत तिथपर्यंत पोहोचणार आहेत. किती लांब मॅच असू देत, कोणत्याही जिल्ह्यात असू देत, मॅच पाहिला तिकडे पोहोचणार आहेत. आणि जरी तिकडे नाही पोहोचले, मॅच लागली की यूट्यूबला लगेच हजर होणारे सुद्धा आहेत. आणि एक डाव संपला, दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत. खालापूरची स्ट्रेंथ सुद्धा मोठी आहे. अगदी पॉईंटला ज्यांचे षटकार आम्ही कित्येकदा पाहिले, हर्षद पेंडारी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील, संजय सोलंकी पाहायला मिळतील, युवा खेळाडू जोडीला आहेत. परंतु माणगावचा अटॅक देखील चांगला आहे. मजा येणार आहे दुसऱ्या डावात. परंतु दुसरा डाव ज्यावेळेला सुरू होईल, पुन्हा एकदा या जयेश भोसले सर. डीजे आकाश आणि डीजे भायाचे आभार. आणि त्याच वेळेला आवाज तुम्ही ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान, सचिनजी पाटील साहेब प्रसिद्ध मत्स्य व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या आपण मैदानाच्या आतमध्ये बोलतो आहोत. नुकताच आवाज तुम्ही ऐकत होतात, महाराष्ट्राचा गोड आवाज ही बिरुदावली ज्यांच्या नावापुढे आवर्जून शोभते. आणि जिथे आपण पाहिलं तर स्पर्धा सम्राट, प्रवास सम्राट आणि तथा मुंबई भूषण आणि जुन्नर भूषण या पुरस्काराने सन्मानित आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 58 बनल्यात. 59 धावसंख्येचं लक्ष्य देवान शिलवण खालापूर या टीमच्या समोर ज्योती एंटरप्राइजेस मानगाव या संघाने ठेवलेलं पाहायला मिळतं. पहिल्या सामन्यामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये जिथे एका मोठ्या संघाला अर्थात मीत 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमला पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं. दुसऱ्या सामन्यामध्ये जिथे टॉस जिंकला होता, जिथे ज्योती एंटरप्राइजेस आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या मालकीच्या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतला होता बॅटिंगचा. हा धाडसी निर्णय पाहायला मिळाला प्रथम बॅटिंग करण्याचा. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जिथे तब्बल बनवल्या गेल्या त्या 58 धावा, 59 धावसंख्येचं लक्ष्य आहे. पूर्वार्धामध्ये झंझावाती खेळ 19 चेंडू आणि 39 धावसंख्येची खेळी करणारा महेंद्र अंधेरे नावागावचा सुपुत्र माणगाव तालुक्यातील, त्याने केलेला खेळ चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला होता. अर्थात उत्तरार्धही तितकासा महत्त्वाचा आहे. उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. जिथे बंडी पेंडारी अर्थात हर्षद पेंडारी लेदर बॉल, रबर बॉल किंवा बंद ग्राउंडचं मैदान सातत्याने ज्या खेळाडूने मुंबापुरीमधून गाजवलेलं पाहायला मिळालं, असा खालापूरचा आणखीन एक बहादर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्याच्या साथीला शुभम गोडविंदेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर शुभम जाधव मानगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल होते. मानगाव प्रीमियर लीग मध्ये बाईक ज्याच्या नावावरती राहिली, अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर अगदी तटकरे साहेब चषक, जिथे आदितीताई तटकरे यांच्या नावाने आणि साहेबांच्या नावाने आलेली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिकेवरची बाईक मिळवणारा आणखीन एक अवली या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. एका बाजूला
पाहायला मिळतो तो खालापूर तालुक्यातील संघ, तर दुसऱ्या बाजूला रायगडातील आणखीन एक महत्वाचा तालुका माणगाव. या माणगाव तालुक्यातील खेळाडू तुम्ही पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शरीर भेदक मारा. राजाजी पार्टे साहेब यांच्या मालकीचा संघ देवांश शिलबंद खालापूर या टीमला आपण पाहत आहोत. संजय सोलंकी यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर विशेष करून आभारी आम्ही या गोष्टीचे राहू की ज्यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आला. हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. महेंद्र अंधेरे भुऱ्या याने टिपला जाईल. फलंदाज बाद. तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना पाहायला मिळतो आहे ओंकार गावडेला आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा मानस आणि धाडस दाखवलं. तो फटका फसला. बॅटचा स्टिकर दबायला लागला. उछळी जास्त प्राप्त केली होती बॅट बॉलने आणि म्हणून की काय इथे बाद होत असताना महत्वाचा खेळाडू बंटी पेंदारी बाद होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगला झेल. रनिंग कॅचेस फार अवघड राहतात. आउटफील्ड तितकीशी चांगली म्हणता येणार नाही. पावसाळ्या रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच आपण म्हणतो ना, परंतु आउटफील्डसाठी केलेली मेहनत अगदी अभिजित ठाकूर असतील या स्पर्धेला या मैदानाला अगदी सुसज्जित करण्यात आलंय. प्रशस्त क्रीडांगण आपण पाहत आहोत. मैदानाच्या चहूबाजूला अगदी आपण पाहिलं तर गवताचं साबट होतं. हे ग्रास कटिंग करण्यात आली. अगदी गालीच्या चहूबाजूला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओंकार गावडे. एका बाजूला मुळगावचा असणारा खेळाडू शुभम गोडविंदे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. धाबा बनवायच्या ते 59 विकेट प्राप्त केली आहे. शुभम जाधवचा हा चेंडू खांद्याचा वापर करतो. जास्तीचा चेंडू ज्या डेटला हिट करणाऱ्या त्याचे राहतात. हा बॉल देखील त्यात दाटणीचा टाकण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. प्रत्येक चकाकणारं सोनं नसतं. प्रत्येक येणारा बॉल हा केवळ षटकार आणि चौकारांवरती बनलेला नसतो. मोठ्या फटक्यांपासून अगदी आपण पाहिलं ना तर वंचित ठेवण्याचा प्रयत्न शुभम जाधवने केला आहे. यावेळेला दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धाव. दोन्ही हात पंचाने केल्यात समांतर. चेंडू आला अवांतर. एक्स्ट्रा रन वाईट +1. एकंदरीत 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने तिथे अकाउंट ओपन करण्यात येत आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. श्री11 घाटकोपर या टीमसाठी शुभम जाधवने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं. संदीपजी कदम यांच्या नेतृत्वाखाली तो खेळला. सरळ खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरील झेल. चेंडू ओलांडेल सीमारेषा. रन्स मिळतात 4. हा येतोय चौकार. ओंकार गावडेला जीवदानही मिळालं आणि त्यावरती चौकारी येत असताना पाहायला मिळतोय. ही कॅचेस अशा रीतीच्या व्हायला हव्यात. ही मायनस चान्सला तुम्हाला प्लसमध्ये कन्वर्ट करावाच लागेल. धाबा रोखावा लागणार आहेत. 59चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओंकारने सुरुवात तर केली आहे त्याने चौकारानं. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. ओंकार स्ट्राईक एंडवरती पुढचा बॉल. शुभम यावेळेला वेगाने टाकला. बॅटची आउटसाइड एज. थोडीशी काळजी घ्या कारण बॉल ज्या वेगाने सरळ येऊन जर का शरीरावरती आढळला तो जितका वेगाने लागत नाही ना त्याहूनही अधिक बॅटला ज्या वेळेला बॉल ब्रश होतो त्यावेळेला वेग अधिकचा जनरेट करतो. पावसाळ्या रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हा सर्वांचा रिक्स स्वागत. धोधो कोसळणारा पाऊस आज मात्र थांबायचं नाव घेत नाही आहे. खरं तर या 2 बंधूंवरती खरं तर बाबांचं असणारं प्रेम सातत्याने त्यांनी गाजवलेले मैदान आज विशेष करून बाबांचाच आशीर्वाद या 2 मुलांवरती आहे की काय असंच वाटू लागलंय. कारण आज ही स्पर्धा जी अगदी योग्यरित्या आयोजित करण्यात आली आहे. सुसज्जित मैदान असेल. प्रशस्त असं व्यासपीठ असेल. अगदी ट्रॉफीज आकर्षक जग अशा ट्रॉफी पाहायला मिळतात. त्याच वेळेला आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून रायगडातली पहिली यावर्षीच्या हंगामातील 1 लाखाची मोठी मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत.
अगदी ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं आणि म्हणून की काय आज बाबांनी पाहिलेलं स्वप्न या दोन जुळ्या बंधूंनी खऱ्या अर्थानं सत्यात उतरवलं आणि या गावाचं नाव आणि अगदी त्याच वेळेला या विभागाचं नाव मोठं केलं. अगदी त्याच वेळेला मग खरं तर मग अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मेघनाथ रामभाऊ ठाकूर असतील, त्याच वेळेला ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर अर्थात बाबा आणि काका यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आज दोन बंधूंच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सूरजला आपण पाहत आहोत. सूरज गोलंदाजी मार्कवरती सूरज टेंबेला आपण पाहत आहोत. सूरज पासिलकर गोलंदाजी मार्कवरती सूरज पासिलकर येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर सूरज पासिलकरने कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता जिथे तो स्लिप झाला होता. सूरज पासिलकर धावफलकावरती केवळ 7 आल्यात. अजूनही 52ची आवश्यकता राहिली आहे. मॅच फार दूर झाली आहे. मॅच मध्ये येण्यासाठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. अगदी विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणं फार गरजेचं राहणार आहे. पुढचा चेंडू उजव्या ऐशीच्या बाहेर रूम बनवला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डर स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अखूट टप्प्याचा चेंडू रूम दिला होता. गॅप सोडण्याचा प्रयत्न केला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी शिताफीनं हा स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला. ओमकार गावडेच्या बॅटमधून गॅप शोधला त्याने. अगदी आपण बाईलांना सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध ठोकलेला हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 11. 11 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल सूरज पासिलकर. चेंडू खाली राहिला. वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे होतोय. चेंडू मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर काही चेंडू उसळी घेत आहेत, काही चेंडू खाली राहतात. अँगल बनवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कोण बदललाय? दृष्टिकोन तोच. बॉल निर्धाव टाकायचे आहेत. पहा ओव्हर द विकेटने जसा आला ना गोलंदाज अर्थात सूरज पासिलकर त्याने चेंडूमध्ये जास्तीचा वेग जनरेट केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेत बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. 11ला 1 फलंदाज बाद. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आदरणीय विनयजी म्हात्रे साहेब दिघोडे, विनयजी म्हात्रे साहेब यांचं आगमन होतं. आपणाला विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आदरणीय सिकंदरजी घरत साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांनाही विनंती करूयात या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत असेल. ओमकार गावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर हे त्याचं बलस्थान राहिलंय कारण कव्हर्सला हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. तिथेच त्याने 1 षटकार 1 चौका ठोकलाय. आडवा बाटने ऑन साइडला आणखी एक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. काय स्ट्रोक आला पहा. अखूड टप्पा अर्थात चेंडूने केल्यात आकाशाशी गप्पा. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना खालापूर तालुक्यातील जांभिलीचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि या जांभिली गावचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये उमटवलाय. षटकार आला. संघाची धावसंख्या 23 जावा. लगातार 2 बॉल 2 षटकार आलेत. 2 चेंडू 2 षटकार लांब लचक स्ट्रोक इथे खेळले गेलेत. पॉवर जनरेट केली होती. बॅकफुटला
ऑन दी टोज ऑन साइडला षटकार ठोकला. मॅच मध्ये पलटवार किंवा शिरकाव करत असताना पाहायला मिळतोय संघ देवांशी लबंदा कालापूर या टीमला आपण पाहत आहोत. एक चांगला संघ बांधण्यात आलाय. अगदी ज्या पद्धतीने एकूच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला, युवा वर्गाला जास्तीची संधी देण्यात आली. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. षटकार आलाय. धावा आता मात्र वेगाने वाहू लागल्यात किंवा आता वेग पकडलाय असं म्हणावं लागेल. मोमेंटम शिफ्ट होऊ लागलाय. क्रिकेटचा खेळ असाच राहतो. एखादं षटक फार महत्वाचं राहतं, ज्यामध्ये धावा आल्या तर संघाला मॅच मध्ये शिरकाव करता येतो. अखूट टप्प्याचा बॉल स्वतःवरती नाखुश असेल या स्ट्रोक सिलेक्शन वरती. ओंकार गावडे चांगल्या रीतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. एक्स्ट्रा कव्हर आणि या स्वीपर कव्हरला हा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न येते. एक धाव येते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल एकेरीच्या मदतीने. धाव फलकावरती धावा त्या 24. येणारे चेंडू इथून शेष राहिले ते 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 35 ची गरज. 18 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. 18 बॉल आणि विजयासाठी 35 ची आवश्यकता राहिली आहे. सामना बनेल का हे षटक निर्णायक आणि महत्वाचं राहील. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावांचं षटक टाकलं आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच नित्य नियमाने ग्रामीण स्तरामधून येत असताना ज्या खेळाडूने सातत्याने आपला डंका पिटलाय तो शुभम जाधव गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. यावेळेला सॉफ्ट हँडने पहा सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं. सरळ बॅटने बॅटचा फेस ओपन केला. सेन्सिबल क्रिकेट सिंगल अर्जित करण्यात आली होती. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. शुभम जाधवच्या अगेन्स्ट रिक्स घ्यायची नाही आहे, कारण रिक्स घेतली की तोटा होतो. परंतु अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की मोठाही खेळाडू त्याच वेळेला होतो. रिक्स घ्यावीही लागणार आहे संघाला मॅच मध्ये आणण्यासाठी. येणारे 18 बॉल आणि 35 ची आवश्यकता होती. 17 बॉल आणि 34 ची आवश्यकता असताना वॉट अ स्ट्रोक. शुभम गोडविंदेच्या बॅटमधून येतोय हा अफलातून षटकार. पूर्ण 13 बॉल नॉन स्ट्राईक एंड वरती उभा राहिलेला शुभम गोडविंदे जसा स्ट्राईक एंड वरती आला ना, पहिल्या बॉल वरती त्याने षटकार ठोकलाय. आडवा बाटने लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील त्या संपूर्ण अर्धा डझन. षटकार. पंधरा बॉल आणि आता मात्र 22 ची आवश्यकता राहिली आहे. शुभम नॉन स्ट्राईक एंड वरतून माझा नंबर कधी येईल, नंबर आला आणि आता काय बॅटिंग करतोय. अपना टाइम आएगा हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय जणू. पुढचा बॉल खोलातला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडू वरती येत असताना सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाही. या सिंगल वरती समाधानी या दोन्ही फलंदाज. गावदेवी गावठाण टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. चला या संपूर्ण स्क्वॉड घेऊन, कारण लगेचच नेक्स्ट मॅच खेळली जाईल. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना डॉट बॉल येतोय. ज्या शुभम जाधवने पूर्वार्धामध्ये तितकीशी छाप सोडू शकला नव्हता. विथ द बॅट विथ द बॉल पहिलं षटक चांगलं टाकलं, परंतु दुसरं षटक ते खर्चिक साबित राहिलंय. गावदेवी गावठाण टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला टॉस या. यावेळेचा बॉल पुन्हा 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 प्रयत्न अखूट टप्प्याचे चेंडू टाकण्याचा राहिलाय. पॅटर्नला फॉलो करण्याचा प्रयत्न इथे करत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात अवांतर धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 39. 13 बॉल आणि 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. 13 चेंडू आणि 20 ची गरज. चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी इथे होत असताना अगदी टायटॅनिकच्या पोज मध्ये इथे पंच सांगत असताना पाहायला मिळतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन. येणारे चेंडू शेष राहिले ते एकंदरीत आपण पाहतोय ते 13 मध्ये 19 ची गरज. सामना आता झुकू लागलाय. शुभम गोडविंदेने 3 बॉल मध्ये 13 बनवले. आडवा बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हलगर्जीपणा दाखवतोय. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड कंप्लीट झाली आहे. तिसऱ्यासाठी पलटले आहेत,
परंतु इथे एकंदरीत धावा मिळतील त्या तीन धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. बॉल ज्या वेळेला मिसफील्ड झाली त्यावेळेला 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. दोन्ही पंचांनी या गोष्टीची बाब हेरली, निर्णय देण्यात आला. त्या 3 धावा 43 म्हटल्यात. 12 बॉल आणि 16ची गरज, 12 चेंडू आणि 16ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. शुभम गोडबिंदे 3 बॉल 13 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. तीन धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. बॅटच्या साह्याने 2 ओव्हर थ्रोची 1, अर्थात षटक संपलंय. स्ट्राईक मध्ये फेरबदल. साहिल गुडेकरला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. साहिल गुडेकर गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक युवा खेळाडू. 12 बॉल आणि 16ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 16ची गरज. एका बाजूला शुभम गोडबिंदे काय स्ट्रोक खेळल्यात त्याने. स्ट्रोक मेकर बॅटर आहे. ऑन साइडला लांब लचक षटकार ठोकला. समोर खेळलेला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजीसाठी तो दांडला जातो. चला नेक्स्ट मॅच. टीम रेडी राहायचं आहे. लगेचच आपण संघ रेडी राहा. धावफलकावरती आहेत त्या 43, 43 ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय ही मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये ऑल इज वेल असं आयोजन आपण पाहतो आहोत. स्वर्गीय मेघनाथ रामभाऊ ठाकूर व स्वर्गीय ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मृती प्रित्यार्थ विश्वजित मोठ्या मेघनाथ ठाकूर व अभिजित छोट्या मेघनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. छोटे ठाकूर आणि मोठे ठाकूर यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गाची गर्दी निश्चित होईल. पाऊस जो काही धोधो कोसळतो या उरण तालुक्यामध्ये आणि या दिघोडे गावामध्ये, या मैदानावरती अगदी जणू काही तारे सितारे उतरलेले पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच विजेता संघ आणि त्याच वेळेला मागील मॅचचा विजेते अर्थात गावदेवी गावठाण उरण. उजव्या गॅसीचा बार. व्हॉट अ स्ट्रोक, so beautiful, so elegant, just looking like a wow षटकार. ज्या साहिल गुडेकरला सध्याच्या घडीला आपण चर्चेतील मानगाव तालुक्यातील हे नाव पाहायला मिळतात, त्याच्या अगेन्स्ट टॉप ऑफ दी बाउन्सला उचडी घेणाऱ्या बॉलवरती पॉइंटला षटकार ठोकलाय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शुभम गुडबिंदेच्या अडचणीमध्ये वाढ झाली होती. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि सेकंड रन घेत असताना फलंदाज ओमकार गावडे टिपाच. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. संघाला दुसरा धक्का लागलेला पाहायला मिळतो आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार गावडे बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर संजय सोलंकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी या बहादराने आपल्या फलंदाजीच्या जुळावरती अगदी भल्या भल्या खेळाडूंना आणि भल्या भल्या संघांना धूळ चारली होती. संघाला विजय देखील मिळवून दिला मयूर स्पोर्ट्स कट्टा या टीमला. आणि अगदी आजही देखील हे नाणं खणखणीत वाजतंय
हे सांगण्याचा प्रयत्न नेहमीच करणारा इकू अर्थात संजय सोलंकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 50 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय, फॉर्मामध्ये आहे शुभम गुडबिंदे. एकंदरीत त्याने 5 बॉल फेस केलेत. 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 20 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. एक सिंगल आली या बॉलवरती. शुभम गुडबिंदे सध्या त्या घडीला तो देखील चांगल्या फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. ऑन साईडला त्याने षटकार खेचलेत. पॉवरफुल बॅटिंग करतोय. पॉइंटला खेळलेला षटकार असेल, समोर केलेला षटकार असेल. पुढचा चेंडू यावेळेला अगदी हातामधून चेंडू निसटला होता. वेस्ट साईड जास्त आहे. नो बॉल, नो +1. एकंदरीत धावा मिळतील त्या दोन संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहे. 7 ची गरज. नो बॉल. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. उघड्या डोळे पहा नीट. नेक्स्ट पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यासाठी शुभम गुडबिंद सज्ज होत असताना पाहायला मिळेल. नाही, स्ट्राईक इथे चेंज होईल. स्ट्राईक एंडवरती कुला आपण पाहतो संजय सोलंकी स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. पहिला बॉल तो फेस करेल. फ्री हिटचा बॉल आहे. त्याच्याकडेही नामी संधी राहील. तो मोठा शो खेळू शकतो. त्याच्याकडे नामी संधी चालू झालेली पाहायला मिळते. मॅच मध्ये अजूनही 10 बॉलचा खेळ शेष आहे. 10 चेंडू आणि 7 ची गरज. एसएन ट्रॉफी 2025. पुढचा बॉल उजव्या गॅसीच्या बाहेर. वॉड स्ट्रोक, अविश्वसनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अठ्ठावन्न म्हणल्यात. केवळ 1 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि केवळ 1 धाव संख्येची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. खोलातला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संजय सोलंकी एकूच्या बॅटमधून लगातारचे 2 चेंडू 2 षटकार आणि मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चला आपण टॉस करतो आहोत. गावदेवी गावठाण टीमचा कॅप्टन आलाय. टॉस करण्यात येईल. या आपण आमंत्रित करतो आहोत बंटी बेंडारे टीम कॅप्टन, देवांशी लबंदा खालापूर टीम कॅप्टन. चला टॉस आपण करतो आहोत. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच शुभम गुडबिंदे. 1 षटक 3 धावांचे षटक त्याच्या माध्यमातून राहिलं आणि बॅटिंग करत असताना 5 बॉल आणि 21 धावांची तुफानी इनिंग साकारणारा शुभम गुडबिंदे प्लेअर ऑफ द मॅच. टॉस आपण करतो आहोत. गावदेवी गावठाण उरण आदरणीय सिकंदरजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. सिकंदरजी घरत साहेब